आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, कोर्टाचं कामकाज चालू आहे. ते खरंच विक्रम दोषी असेल तर आम्ही स्वतः जरा तुमच्या समोर घेऊया. कसं आहे की केलेला माणूस परत तर येणार नाहीये, पण तुमचं जे काही नुकसान झालंय ते विक्रमची कंपनी आणि आम्ही ते भरून देण्याचा नक्की प्रयत्न करू. आम्हाला कोर्टात जायला उशीर होतोय, आम्ही निघतो. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. अरे कोणी जायचं नाही, हा माणूस खोटं बोलतोय. जोपर्यंत विक्रम इथे घरी येत नाही तोपर्यंत आपण इथेच बसायचंय. विक्रम ते गोंगाट करणारे, गोंधळ घालणारे लोक नाहीयेत. त्यांचे नातेवाईक, कुणाचा बाप, कुणाचा मुलगा, कुणाची आई त्या अपघातामध्ये मरण पावलेत आणि त्यांच्या मृत्यूला ते तुला जबाबदार करतायत आणि त्याचा बदला घेण्यासाठी ते इथे जमलेत. या घरात माझा जीव गुदमरत होता आणि ज्या घरात माझ्या करिअरला जागा नसेल, मला माझे निर्णय स्वतःचे स्वतः घेता येत नसतील, अशा घरात राहणं माझ्यासाठी केवळ अशक्य आहे. हे बघ, परिस्थिती पूर्ववत झाली की आम्ही तुला परत बोलून घेऊ रे. नाही, आम्हाला ते शक्य नाही. तुला ते शक्य करावंच लागेल. सोहमच्या प्रकरणानंतर जे काय घडलं ते तुला आठवतच असेल ना. त्यावेळी तू मला विचारलं होतं, तू काय केलंस म्हणजे मी तुला माफ करेन. आज सांगते विक्रम, प्लीज इथून निघून जा. झालं गेलं सगळं विसरायला तयार आहे. हे लोक चोर आहेत, हे लोक खुनी आहेत, यांचं काहीतरी गडबड आहे. आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. उठा उठा, आता सगळ्यांना उठा. माझं एक काम करशील प्लीज? ती कुठे राहते हे शोधून काढशील? नाही म्हणजे तिचा पत्ता मिळाला असता तर मी तिला भेटले असते ना. हो हो, बरोबर, थँक्यू. विक्रमला आपण जबरदस्तीने पाठवलं तर आहे, पण आता पुढे काय? म्हणजे विक्रम जसं म्हणाला तसं त्याची सुटका जामिनावर झाली. सर, पोलिसने त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं किंवा पोलीस इथे आले त्याला शोधायला तर आपण काय सांगायचं? आपण जे खरं तेच सांगायचं. आपण श्वेतासाठी जे घर घेतलंय तिकडे सध्या श्रावणी राहते, राईट? तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं ह्यापेक्षा खरं आहे की नाही हे सांग. हो, खरं आहे. आता तू काय करणार आहेस? मला डिवोर्स देणार आहेस की घर सोडून जाणार आहेस? मी असंच काहीतरी करावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे. नो व्हेरी गुड, पण श्वेतासाठी मी असं काहीही करणार नाही हे तुलाही चांगलंच माहिती. स्वतःला लपवण्याची गरज त्यावेळी पडते ज्यावेळी त्याच्या मनात काहीतरी पाप असतं. असंच काहीच पाप त्या विक्रमादित्याच्या मनात आहे आणि त्याच्या बाबतीत म्हणाल खरा गुन्हेगार कोण आहे ते लवकरच कळेल.